ही पूर्वपरीक्षा जी आपल्याला उत्तीर्णच करायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये, त्या स्ट्रॅटेजीचा एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणून ज्याला आपण पाहिलं पाहिजे ती म्हणजे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज का द्यायची, टेस्ट सिरीज मधून आपण कोणत्या एक्सपेक्टेशन ठेवायच्या आणि टेस्ट सिरीज जी आहे ती एकूण कशा पद्धतीने आपण पार पाडायची, त्यातून यश कसं मिळवायचं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं. तो आपण सुरुवात करूयात. सो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या प्लॅटफॉर्मवरती. आणि मागचं जे आपलं सेशन आहे त्याला धरूनच पुढचा पुढचा भाग आहे आपण तो आज चर्चा करणार आहोत. आणि ते म्हणजे एकदा आपल्या वेळेचं नियोजन झालं की त्या वेळेच्या नियोजनामधला किंवा ही पूर्वपरीक्षा जी आपल्याला उत्तीर्णच करायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये, तर त्या स्ट्रॅटेजीचा एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणून ज्याला आपण पाहिलं पाहिजे ती म्हणजे टेस्ट सिरीज. ठीक आहे, तो आपण सुरुवात करूयात आपल्या या सत्राला टेस्ट सिरीज बाबतच्या. मित्रांनो, सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय की या इथे तुम्हाला काय दिसतंय, हे काय आहे, किंवा एकूणच तुम्हाला आता या फळ्यावरती काय दिसतंय ते मला सांगा. या फळ्यावरती काय दिसतंय हे मला सांगा. करा, सुरुवात करा, विचार करा, सांगा पटकन काय दिसतंय तुम्हाला. झाला सर्वांचा विचार झाला का? ओके. बघा मित्रांनो, काय होतं की जेव्हा तुम्ही असं म्हणता की सर मला इथे दिसतोय सर्कल विथ फोकस किंवा सर्कल विथ सेंटर पॉइंट, किंवा कोणी म्हणलं की मला फक्त केंद्रबिंदू दिसतोय, कोणी म्हणलं की नाही मला लाल रंगाचा सर्कल आणि त्यामध्ये तो लाल रंगाचा पॉइंट दिसतोय, कोणी म्हणतं की सर्कल विथ डॉट, कोणी म्हणलं डॉट विथ सर्कल. काय आहे अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, तर ते म्हणजे मला फक्त इथं पाहणी करायची होती, दुसरं काही नाही. तुमचं जे म्हणणं असेल त्यानुसार मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर काय पाहिजे होतं ते म्हणजे हा डॉट. हा जो डॉट आहे हा मला दिसतोय, मला ते सर्कल दिसत नाही, मला त्या पाठीमागचं ते व्हाईट बॅकग्राऊंड दिसत नाही, मला काही दिसत नाही. म्हणजे कसं आहे बघा, ज्याला पाश्चात्य देशामध्ये जो शब्द वापरला जातो तो म्हणजे काय, बुल्स आय. बुल्स आय की जिथे 100 पॉइंट कधी मिळतात, जेव्हा तुम्ही त्या वर्तुळाच्या अगदी केंद्रस्थानी हिट करता त्याला बुल्स आय म्हणतात. आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय परंपरेचा विचार केला तर पक्षाचा डोळा. जेव्हा गुरु द्रोणाचार्यांनी विचारलं की हे काय आहे, काय दिसतंय तुम्हाला, तेव्हा कोणी म्हणालं झाड, कोणी म्हणालं झाडावरचे आंबे, कोणी म्हणालं झाडावरच्या आंब्यासोबत पक्षी, कोणी म्हणालं झाड हिरव्या रंगाचं आहे, कोणी म्हणतंय की मला तो पक्षी दिसतोय. पण अर्जुनाचं काय म्हणणं होतं, मला फक्त तो डोळा दिसतोय. अगदी तशा पद्धतीने आपल्याला सुद्धा इथून पुढे अत्यंत महत्वाचं काय आहे की माझं लक्ष कशावर असलं पाहिजे, माझा फोकस कशावर असला पाहिजे, माझा केंद्रबिंदू काय असला पाहिजे, आणि ते मला माहिती असायला हवं. काय आहे हे तुमचं लक्ष आहे, हा तुमचा बुल्स आय आहे. काय लक्ष तुमचं लक्ष प्री क्लिअर होणं, प्री पास होणं, हे आहे का, हे तुमचं लक्ष आहे का, तर डेफिनेटली हेच आपलं लक्ष आहे. पण आपल्याला त्याला आणखी काय करायचंय, मायक्रो लेवलला घेऊन जायचंय. जेवढं तुम्ही मायक्रो लेवलला घेऊन जाल त्यानुसार तुम्हाला काय होणार आहे, ते लक्ष भेदता येणार आहे. म्हणजेच अगदी आपण जेव्हा कालच्या सेशन मध्ये पाहिलं तर त्यात पण मी हे सांगितलं होतं की आपल्याला काय करायचंय, नुसतं मला प्री पास व्हायचंय, पास होणार नाही कधीच. जर तुमचं लक्ष हे असेल की मला प्री पास व्हायचंय तर तुम्ही कधीच प्री पास होणार नाही, कारण हे मोघम आहे, हे अँबिग्युअस आहे, हे संदिग्ध आहे. प्री पास प्रत्येकाला व्हायचंय. जे कोणी 3-4 लाख मुलं परीक्षा बसतील ना त्या प्रत्येकाला पास व्हायचंय. काय वेगळेपण आहे तुमचं, हे प्री पास होणं म्हणजे काय, तुम्हाला सगळा सर्कल दिसणार. पण प्री पास होणं म्हणजे नक्की काय, तर सर माझं अमुक अमुक इतक्या मार्कांचं टार्गेट आहे. गेल्या वर्षी सर महाराष्ट्रात पहिला विद्यार्थी 155 होता, मी त्या पद्धतीने माझं टार्गेट ठेवलंय. माझं टार्गेट आहे ते म्हणजे 155. तर 155 प्लस मार्क्स मिळणं हे माझं सर टार्गेट आहे. ते माझा काय आहे, तो माझा बुल्स आय आहे, तो माझा बुल्स आय आहे. हे मला 155 गाठायचे. मग हे 155 गाठायचे, मग त्याच्या पुढे आणखी काय करणार, त्याला आपण ग्रॅन्युलर म्हणजे काय करणार,
छोट्या 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 घटकामध्ये आपण त्याला परत डिवाइड करायचंय. कारण हे 155 जे आहेत, हा नुसते मला 155 पाडायचे आहेत, पण कसे पाडायचे आपल्याला तेही बघावं लागेल. पण पहिला मुद्दा लक्षात ठेवा, तुमचा बुल्स आय काय आहे? 155. 155 प्लस जावंच लागेल अनेक कारणांनी. कारण एकतर परीक्षा काय झाली आहे बघा, पुन्हा एकदा सांगतो, परीक्षा एकतर 2013 पासून तोच पॅटर्न आहे. 2013 पासूनची सगळी मुलं तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये आहेत. 2013 पासून त्याच सिलेबसवरती आयोग पेपर घेतोय. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे? जागा अशा तशा कमीच आहेत यावर्षी. वाढतील, नक्की वाढतील, पण का आशा ठेवायची त्याच्यावर? का संपून राहायचं आपण त्याच्यावर? आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जागा कमी आहे तेव्हा डेफिनेटली मेरिट हाय जाणारच आहे, हे पण लक्षात घ्या. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तिसरा मुद्दा तो म्हणजे आपल्याला एकूणच अत्यंत मार्जिनने काय करायचंय? विजय प्राप्त करायचंय. असं नाहीये की मी 110 120 वरती राहतो. ते काय असतं नेहमी माहितीये? ते काठावरती असतं. आणि हे काठावरती असणाऱ्या मुलांची अवघड परिस्थिती असते. कसली? यांना धड ना त्या मेन्सवर लक्ष केंद्रित करता येतं ना पुढे अभ्यास काय करावा हे कळतं, काहीच कळत नाही. का? एक मन म्हणतं अरे आपण काठावर आहे, नाही आलो तर काय करायचं, मग दुसऱ्या परीक्षा बघू. एक मन म्हणतं अरे नाही होऊ शकतं, तू कर अभ्यास. म्हणजे काय? ना धड हे ना ते, अशा अवस्थेत राहायचं नाही. परीक्षा झाली की आपल्याला आपला रिझल्ट आपल्या स्वतःला कळला पाहिजे. अरे 155 प्लस माझा टार्गेट आहे, 150 प्लस मी काढणार. परीक्षा दिल्यानंतर तो आतून आत्मविश्वास, आतला आवाज ऐकूच आला पाहिजे. आणि त्यामुळे जसं ब्राह्मोसचं मिसाईल तुम्ही ऐकलं असेल, जसं ब्राह्मोसचं ते ब्रीद वाक्य आहे, फायर अँड फॉरगेट, अगदी त्या पद्धतीने आपलं काय असायला पाहिजे? परीक्षा द्या, पास व्हा, बाहेर पडा, इतका आत्मविश्वास आपला तिथे असला पाहिजे. म्हणून 155 टार्गेट हे ठेवायलाच पाहिजे, पर्यायच नाही आपल्याला. गेटिंग? आता पुढचा मुद्दा, मग हे 155 आपण गाठणार कसे? नाही का नुसतं 155 म्हणून चालणार नाही. आपल्याला हे 155 काय करावे लागतील? त्याला डिवाइड करावं लागेल छोट्या छोट्या घटकामध्ये. जसं की आपला पेपर आहे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, 1 2 3 4 5, अजून कुठला राहिला? तुमचं सायन्स आणि करंट अफेअर्स आहेत. हे झाले तुमचे 7 विषय. आता परत ठरवायचं आहे 155. मग 155 मार्क्स मला मिळवायचे आहेत, मग ते मी कुठून कुठल्या पेपर मधून कसे काढणार आहे? येते लक्षात तुमच्या? मग 155 जर स्कोर पाहिजे असेल आपल्याला तर काय करावं लागेल? किती आपले प्रश्न बरोबर यावे लागतील? किती यावे लागतील? किमान 75 बरोबर यावतील ना? एका प्रश्नाला 2 मार्क आहेत की नाही? आहेत की नाही? बरोबर का? मग 75 दोन्ही किती? 75 दोन्ही बरोबर आहे का? म्हणजे आपले किमान 75 प्रश्न बरोबर यावे लागतील. किती? 75. आणि जर चुकले माकले इकडे तिकडे झाले तर निगेटिव्ह होतात. म्हणून आपलं टार्गेट किती पाहिजे? 85. आपलं टार्गेट पाहिजे 85. 85 प्लस. हे 85 प्लस प्रश्न आपले बरोबर आले पाहिजेत. हे आपलं टार्गेट पाहिजे आता. तुम्ही म्हणाल की सर हे जरा अति होतंय असं वाटत नाही का? नाही, हे अति नाहीये. माणसाला नेहमीच लक्षात घ्या, माणसाला नेहमीच अशक्यप्राय अशा गोष्टींनीच भुरळ पाडलेली आहे. तुम्ही तर तरुण आहात, तुमचं वय झालेलं नाहीये. मित्रांनो, तुम्हाला हे साध्य करता येऊ शकतं. महत्वाकांक्षी बना, तरच आपल्याला यश प्राप्त करता येतं. कारण ज्यावेळेस तुम्ही हे ठरवलं की नाही मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय किंवा मला IAS व्हायचंय, मुळात तीच फार मोठी महत्वाकांक्षा आहे. मग अशा छोट्या छोट्या महत्वाकांक्षेपासून दूर का पळताय? येते लक्षात? आणि म्हणून 85 प्लस माझे प्रश्न बरोबर आलेच पाहिजेत. हे टार्गेट ठेवा आणि त्यानुसार काम करा, त्यानुसार मेहनत घ्या, त्यानुसार सगळं नियोजन करायला पाहिजे. मग हे 85 प्लस माझे मार्क्स बरोबर आले पाहिजे. तरी सुद्धा बघा गंमत कशी आहे, तरी सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न नाही सोडवले किंवा चुकले तरी काही फरक पडत नाहीये. तरी सुद्धा आपल्याला फरक पडत नाही. म्हणजे 15 प्रश्नांचा अजून एक रेस आहे, निवांत आहे आपल्याला. पण 85 प्रश्न मग काढायचे कसे? बरोबर आहे का? मग त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला ह्या प्रश्नांचं नियोजन करावं लागेल. की हिस्ट्रीवरती 15 आहे, जिओग्राफीवरती 15, पॉलिटी 15, इकॉनॉमी 15, एन्व्हायरमेंट जवळपास 5, सायन्स जवळपास 20 आणि करंट अफेअर्स 15. किती झाले रे हे टोटल करा? किती झाले? चुकलं काय? झाले का 100? झाले का 100? कसं आहे, पाठ आहे की नाही? कसं काय? अहो हे तुम्हाला जमायला पाहिजे. हा एवढे प्रश्न येतात, एवढे याच्यावर येतात, ह्याच्यावर एवढे येतात, ह्याच्यामध्ये एवढे येतात.
आता मी तुम्हाला याच्या आतमध्ये पण जाऊन सांगू शकतो की हिस्ट्रीमध्ये एन्शंटला किती येतात, मॉडर्नला किती येतात, मिडिवलला किती येतात, ज्योग्राफीमध्ये फिजिकलला किती येतात, वर्ल्डला किती येतात, इंडिया किती येतं आणि महाराष्ट्र किती येतं हे पाहिजे. आणि हे कुठून येतं? हे येतं त्या क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस मधून. आता तुम्हाला ही मास्टरी मिळवायची आहे. कळतंय, समजतंय? मग आता काय करूयात आपण की आता या सगळ्यामधून मला 85 माझे बरोबर आले पाहिजेत. बरोबर आहे का? मग मला 85 बरोबर आले पाहिजेत. आता इथे एक मुद्दा प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा बनतो. का? कारण प्रत्येक विद्यार्थ्याचे स्ट्रेंथ वेगळे, प्रत्येक विद्यार्थ्याचा वीकनेस वेगळा आहे. बरोबर आहे का? आणि त्याच्यानुसार आपल्याला ते टार्गेट ठरवावे लागतात. पण काही असू दे, क्रिकेटच्या मॅच बघता का? क्रिकेट आवडतं का? जर मॅच बघत असाल तर मला सांगा, जेव्हा एखादी टीम जिंकते तेव्हा त्या टीम मध्ये 11चे 11 प्लेयर सेंचुरी मारतात का? नाही मारत. हा बर, 11चे 11 प्लेयर 5-5 विकेट घेतात का? नाही घेत. सेंचुरी किती मारतात हो? मॅच जिंकते तेव्हा किती जण सेंचुरी मारतात? एखादा कुठेतरी सेंचुरी मारतो. बरोबर ना? एखादा हाफ सेंचुरी मारतो. बरोबर की नाही? आणि बाकीचे 20-30 धावा जरी काढल्या तरी आरामशीर मोठा स्कोर तयार होतो की नाही? मग आपल्याला सुद्धा काय करायचंय? तसंच एक असा बॉलर पाहिजे आपल्याकडे की जो खूप छान विकेट्स घेईल आणि एक असा प्लेअर पाहिजे, बॅट्समन, की जो छानपैकी सेंचुरी मारेल. बरोबर आहे? म्हणजेच काय, आपल्याला सुद्धा या सगळ्या 7 विषयांपैकी आपल्याला सुद्धा असे 2 ते 3 किंवा 4 मॅक्स बघा, 3 किंवा 4 असे प्लेयर्स, असे सब्जेक्ट निवडायचे आहेत की जिथे तुम्ही सेंचुरी माराल. म्हणजेच काय, आउट ऑफ आउट घ्यायला लागाल. आउट ऑफ आउट डिफिकल्ट असतं. जगात काय डिफिकल्ट नाहीये, प्रत्येक गोष्ट डिफिकल्ट असते, पण करायचं म्हणलं की सोपी होते. मग असे 2 ते 4 विषय निवडा की ज्याच्यामध्ये तुम्ही या 15 पैकी किमान 13 पर्यंत जायला पाहिजे. किमान 13. हे कुठले विषय तुमचे असतील? कुणाचा सायन्स मध्ये 20 पैकी 17 असेल, कुणाचा करंट मध्ये 15 पैकी 13 असेल, कुणाचा इकॉनॉमिक्स मध्ये 15 पैकी 13 असेल, कुणाचा हिस्ट्री मध्ये 15 पैकी 13 असेल. व्हॉट एव्हर, तुमचा प्रत्येकाचं हे वेगळं असेल, पण हे करा, हे केलं पाहिजे. मग हे किती झाले? 13 चौक 66. पाठ पाहिजेत पोरांनो. उपजिल्हाधिकारी व्हायचंय म्हणजे काही पाडेपेढी विसरून जायचं नाहीये, पाठ पाहिजे. किती झाले? 13 चौक 32. 52. बरोबर आहे का? किती झाले? 52. किती पाहिजेत आणखी? 85 जायचंय. अजून किती झाले? किती राहिले? 85 - 52 किती झाले? 23. हा 33. गेला एक मार्क. 33 पाहिजेत आणखी आपल्याला. बरोबर ना? मग 33 प्रश्न अजून पाहिजेत. अजून आपल्याकडे शिल्लक किती आहेत? 20, 15 आणि 5 म्हणजे किती झाले? 40 प्रश्न आहेत. आहे की नाही? 40 मधून आपण कुठेही येते या ठिकाणी करू शकतो आरामशीर. मग 40 पैकी आपल्याला सायन्स मधून किमान 10-15 पकडले आपण, 10 ते 15. करंट मधून आपण 10 ते 12 पकडले. आरामशीर हे होत आहे, करता येत आहे, हे करू शकतो आपण, काही अडचण नाहीये. पण हे प्रत्येकाचे स्ट्रेंथ आणि विकनेस वेगळे आहेत. त्यानुसार तुम्हाला मायक्रो लेवलला परत जायचंय आणि कुठून किती मार्क मिळवायचे आहेत, कुठून किती प्रश्न बरोबर काढायचे आहेत हे तुमचं ठरलं पाहिजे. आणि त्याच्यातून मग काय होत आहे, या 155 पर्यंत पोहोचायचं आपलं टार्गेट अचीव होत आहे. येते लक्षात? हे इथपर्यंत हे बघ सगळं अँबिशियस आहे, फार अँबिशियस आहे, पण हे होऊ शकतं, हो सकता है. करू शकतो. येस. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे बुल्स आय. मग हा पहिला मुद्दा. दुसरा तो म्हणजे कुठलीही गोष्ट, हा तुमचा फोकस आहे ना, हा फोकस, या फोकस पासून दूर घेऊन जाणारी कोणतीही गोष्ट करायची नाही. या फोकस पासून दूर घेऊन जाणारी गोष्ट कोणतीच करायची नाही. ते म्हणतात ना, वो बुलाती है मगर जाने का नहीं, असा प्रकार आहे हा. काय मित्रांनो, आपलं ध्येय, आपलं लक्ष, आपलं जे टार्गेट आहे त्याच्यापासून ढळायचं नाही. मग हे कसं काय ढळू शकतं आपण? त्याची अनेक कारणं असतात. डिस्ट्रॅक्शन्स, वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया किंवा इतर प्रकारचे डिस्ट्रॅक्शन्स, त्याकडे मग त्याला दुर्लक्ष करा. दुसरं काय, अशा प्रकारची काही पुस्तकं जी तुम्हाला वाचाविषयी वाटतील, ह्याचं ऐकलं त्याचं ऐकलं, हे केलं ते केलं, बिलकुल नाही, तिकडे डिस्ट्रॅक्ट होऊ नका. नंबर 3 मित्रांनो, सगळ्यात मोठी बाब असते डिस्ट्रॅक्शन करणारी, ती म्हणजे
टेस्ट सिरीज. म्हणजे हो, टेस्ट सिरीज तुम्हाला तुमच्या अभ्यासापासून, तुमच्या केंद्रापासून, तुमच्या केंद्रबिंदूपासून डिस्ट्रॅक्ट करू शकतात. जर अशा टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करत असाल की ज्या अतिशय अनसायंटिफिक वेने डिझाईन केलेल्या आहेत, केवळ करायच्या म्हणून केलेल्या आहेत आणि केवळ त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी भीती घालवायची म्हणून प्रश्न तयार करतायत, अशा टेस्ट सिरीज सुद्धा विद्यार्थ्यांना काय करतात माहितीये, त्यांच्या लक्ष्यापासून विचलित करतात. काय विचलित करतात? अहो, मुलांचं होतं काय, अभ्यास सुरू करतात एमपीएससी ची प्री पास करण्यासाठी, मात्र हळूहळू त्या टेस्ट मध्ये इतके ते गुंतून जातात की नंतर त्यांचं एकच ध्येय उरतं आणि ते म्हणजे मला ह्या टेस्ट मध्ये चांगले मार्क्स पडले पाहिजे, मला ह्या टेस्ट मध्ये चांगले मार्क्स पडले पाहिजे. बिलकुल नाही. अहो, ही टेस्ट सिरीज आहे ना, ही तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणारी असली पाहिजे, ना की ही टेस्ट सिरीज तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या उलट दिशेला घेऊन जाणारी असली पाहिजे. मुद्दा समजतोय? आणि म्हणून टेस्ट सिरीज मध्ये अडकायचं नाहीये. ज्या अनसायंटिफिक वेने डिझाईन केलेल्या असतात त्या, किंवा अशा टेस्ट सिरीज मध्ये अडकायचं नाहीये की जिथे माझा अभ्यास वेगळ्या पद्धतीने, मी काहीतरी वेगळं प्लॅनिंग केलंय आणि हे टेस्टचं वेगळंच आहे, ते करू का हे करू मला काही कळेना, सगळे त्रेधा त्रिपीट, अशा याच्यामध्ये अडकायचं नाही. एक तर तुमचा अभ्यास त्या टेस्ट सिरीज प्रमाणे पूर्णपणे बदला, नाहीतर टेस्ट सिरीज तुम्ही तुमच्या अभ्यासाप्रमाणे द्या. लक्षात येते तुम्हाला? जर तुम्ही समजा पॉलिटीचा अभ्यास करताय, ते तिकडे इकॉनॉमीची टेस्ट घेताय, काही हरकत नाही. तुमची पॉलिटी आहे, त्या पॉलिटी झाल्यानंतर पॉलिटीचीच टेस्ट द्या, त्याची कधी होईल ती होईल, पण मी माझ्या पद्धतीने. कारण शेवटी बघा, सगळं काय महत्वाचं आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून तुमच्या फोकसकडे येणं गरजेचं आहे. फोकस पासून हलायचं नाही. डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या टेस्ट सिरीज पासून सावधान राहायचं आपण, आणि आपलं नियोजन आपण त्याच्यानुसार जायचं. ठीक आहे, हे झाला दुसरा मुद्दा. आता पुढचा मुद्दा, नक्की टेस्ट सिरीज पासून आपल्याला काय अपेक्षा आहेत? टेस्ट सिरीज पासून आपल्याला काय अपेक्षा आहेत? एक्सपेक्टेशन्स, अपेक्षा आणि फायदा. टेस्ट सिरीज मधून आपल्याला किती मार्क्स पडतात, बरं का, आपल्याला मार्क्स किती पडतात, हा टेस्ट सिरीजचा बिलकुल फायदा नाही. हा टेस्ट सिरीजचा बिलकुल हेतू नाही. टेस्ट सिरीजचा हा हेतू कधीच नसला पाहिजे मला मार्क्स किती पडतायत. टेस्ट सिरीजचा जो हेतू आहे तो काय असायला पाहिजे? बघा, टेस्ट सिरीजचा हेतू मी जसं सांगितलं तसं तुम्हाला मार्क्स किती पडणं आहे हे नाहीये. टेस्ट सिरीजचा पहिला हेतू तो म्हणजे माझी दिशा, अभ्यासाची दिशा माझी योग्य आहे का, योग्य आहे का. नंबर 2, माझा अभ्यास योग्य प्रकारे होतोय का, माझा वेग कसा आहे त्याचं मूल्यमापन. तिसरा, मला माझ्या परीक्षेमध्ये सिली मिस्टेक्स शोधायच्या असतात आणि त्या दूर करायच्या असतात. नंबर 4, मला माझ्या वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे, मग वेळेचं व्यवस्थापन मला हे करणं शक्य होतंय का ते. नंबर 5, मला वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत, ते इथेच मी प्रयोग करणार, फसणार, शिकणार. आणि त्याचबरोबर मला ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून माझं जे टेम्परामेंट आहे परीक्षेतलं, जे परीक्षेतील ताणाचं व्यवस्थापन, हे परीक्षेतील ताणाचं व्यवस्थापन मला या ठिकाणी करायचं असतं. टेस्ट सिरीजचे हे हेतू आहेत. टेस्ट सिरीजचे हे हेतू आहेत. पहिला हेतू काय, तो म्हणजे दिशा. मी अभ्यास करतोय, पण अभ्यास माझा योग्य दिशेने चालू आहे का, याचं मूल्यमापन झालं पाहिजे. आणि हे मूल्यमापन टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. जर मी पॉलिटीचा अभ्यास केला, 5 ते 6 दिवस अभ्यास केला, अभ्यास केल्यानंतर मग पुढे माझा अभ्यास झालाय का, मी अभ्यास जे करतोय ते योग्य दिशेने चालू आहे का, काय हे कळण्यासाठी टेस्ट सिरीज. नंबर 1. नंबर 2 ते म्हणजे मूल्यमापन. मूल्यमापन, माझा अभ्यास योग्य आहे का, मी जे वाचतोय ते योग्य पद्धतीने वाचतोय का, प्रश्न मी जसे विचार करतो तसेच येतात का, का आणखी वेगळ्या प्रकारे याच्यामध्ये प्रश्न तयार होऊ शकतात, नव्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता, हे सगळं मूल्यमापन याच्यामधून होत राहतं, तुमच्या अभ्यासाचं मूल्यमापन. तिसरं ते म्हणजे सिली मिस्टेक. खूप महत्वाचा मुद्दा आहे. 1-1 मार्कांनी 2-2 मार्कांनी मुलं त्या ठिकाणी प्रिलिम्स नापास होतात. म्हणजे पाठीमागे एक विद्यार्थी आलेला 117.5 ला, मित्रांनो 117.5 ला मेरिट लागलं मागच्या राज्यसेवा डिसेंबरचं, त्या विद्यार्थ्याला 116.5 मार्क होते. 1 मार्क त्याला काय केला,
त्याच्या मेन्स पासून त्याच्या पुढच्या भावी आयुष्यातले जे काही दिशा मिळणार होती त्यापासून त्याने दूर ठेवलं. 1 मार्क. त्यामुळे आणि सिली मिस्टेक कशा असतात? प्रश्न वाचला, काळं करताना उत्तर लिहिलं होतं ए, काळं कशाला केलं बी. प्रश्न वाचताना आहेच्या ऐवजी नाही वाचलं, झालं गणलं. प्रश्न वाचताना किती चुकीचे आहेत खालीलपैकी हे विचारलंय, मी बरोबर वाचलंय, गणलं. कोणतं योग्य आहे हे विचारलंय, मी कोणतं योग्य नाही हे वाचलं, गणलं. छोटे छोटे मुद्दे असतात की ह्या सिली मिस्टेक्स आपल्याला आयडेंटिफाय करायच्या आणि त्या दूर करायच्या असतात. हे करायचं इथे. चौथं, वेळेचं व्यवस्थापन. मान्य आहे राज्यसेवेच्या जीएसच्या पेपरमध्ये तुम्हाला फार वेळेची अडचण येत नाही, परंतु तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा वेळेचं व्यवस्थापन शिकावं लागतं, विशेष करून पेपर क्रमांक 2 साठी. सीसॅटच्या पेपरला तुम्हाला पेपर अवघड फार नसतो, तुम्हाला अडचण असते ती वेळेच्या टंचाईची. वेळ उपलब्ध नसतो त्या ठिकाणी. वेळेचं व्यवस्थापन, प्रयोग, जेवढे तुम्हाला प्रयोग करायचे ते टेस्ट सिरीज मध्ये करा. फॉर एक्झाम्पल एक साधं उदाहरण सांगतो. मी काय करेन, मी अगोदर प्रश्न वाचेन, लगेच मी काळं करेन. प्रश्न वाचेन, लगेच मी काळं करेन. प्रश्न वाचेन, मी लगेच सर्कल डार्क करेन. पण असं ह्याच्यामध्ये जास्त वेळ लागतो का? याच्यामध्ये जास्त वेळ लागतो का? नाही. मी पुढच्या टेस्टला काय करतो, मी अगोदर सगळे प्रश्न वाचून घेतो, टिक मार्क करतो तिथले तिथे, आणि नंतर सगळ्यात शेवटी मी काय करतो, माझी आन्सर शीट भरून घेतो. बघूया मग इथे किती वेळ लागतोय, यात काही प्रश्न माझे चुकतात का, राहतात का. तिसरा, मी काय करतो, मी अगोदर ना फक्त ए राऊंड करून घेतो आणि बी राऊंड जे आहेत ना 50-50 वाले ते नंतर करतो. मी फक्त कडेला सर्कल करून ठेवतो, नंतर येतो. मग बघूया किती वेळ लागतोय. काय हे असं केलं तर काय, तसं केलं तर काय. मित्रांनो, ह्या सगळ्या बाबी प्रयोग तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये करायचे असतात आणि टेस्ट सिरीज मध्ये हे करायचे, त्याच्यामधून लर्निंग शिकायच्या आणि त्याच्या आधारावरती फायनल स्ट्रॅटेजी ठरवायची असते. परीक्षेच्या 10 दिवस अगोदर विचारायचं नाही शिक्षकांना, सर अटेम्प्ट किती करू. अरे हे अटेम्प्ट किती करू याचं उत्तर तुला स्वतः मिळायला पाहिजे. त्या मागच्या अनेक टेस्ट मध्ये तू हे करायला पाहिजे. हे कुठे आहेत, हे प्रयोग करायचे. आणि परीक्षेतल्या ताणाचं व्यवस्थापन. पहिले 2 प्रश्न जरी मला समजा नाही आले तर माझं टेन्शन वाढतं का, माझं त्या ठिकाणी मन हलून जातं का, तणाव वाढतो का, घाम फुटतो का, हे मला ऑब्झर्व करायचंय. हे सगळं इथे. आणि म्हणून हे ताणाचं व्यवस्थापन मित्रांनो टेस्ट सिरीज या गोष्टीसाठी लावायची असते. टेस्ट सिरीज मला मार्क्स किती पडतात, बाजूच्याला किती मार्क पडले आणि एकूण आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या ह्या केंद्रामध्ये किती मार्कांचा पहिला आहे, याच्यासाठी टेस्ट नसते. ते हेतू नसतात याचे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून शेवटी क्विकली रिवाइज करतो की टेस्ट सिरीजचा हेतू काय असला पाहिजे. लक्षात घ्या, टेस्ट सिरीजचा हेतू हा कुठल्याही प्रकारे मार्क किती पडतात हे नसायला पाहिजे. टेस्ट सिरीजचा पहिला हेतू तो म्हणजे दिशा. माझ्या अभ्यासाची दिशा कशी आहे, योग्य आहे का, मी योग्य दिशेने अभ्यास करतोय का ते कळणं. दुसरं, माझं अभ्यासाचं मूल्यमापन. प्रत्येक आठवड्याला मी जे वाचतोय ते योग्य पद्धतीने वाचतोय का, प्रश्न मला कळतायत का, मला बनवता येत आहेत का, ते मूल्यमापन. प्रश्न. तिसरा मुद्दा, सिली मिस्टेक्स. कुठल्याही पद्धतीने बघा 1 मार्क जरी गेला तरी आपण हजारो विद्यार्थ्यांपासून मागे पडतो. सिली मिस्टेक उपयोगाच्या नाहीयेत. मग त्या आयडेंटिफाय करायच्या आणि त्या सॉल्व्ह करायच्या, रिझॉल्व्ह करायच्या. वेळेचं व्यवस्थापन, विशेष करून पेपर सेकंडला आपल्याला वेळेचं व्यवस्थापन होत नाही, ते इथेच करायचंय. प्रयोग, चुका आणि शिका, इथेच प्रयोग करा वेगवेगळ्या प्रकारे आणि त्यावरती स्ट्रॅटेजी बनवा. फायनल परीक्षेमधली स्ट्रॅटेजी तुमची इथे टेस्ट सिरीजच्या माध्यमातून बनू शकते. आणि परीक्षेतल्या ताणाचं व्यवस्थापन. टेन्शन येणं साहजिक आहे कारण याच्यावरती आपण आपलं आयुष्य लावलेलं असतं, पण तरी सुद्धा ताणाचं व्यवस्थापन करता येणं हे अधिकाऱ्याचा सर्वात उत्तम गुण असतो ना, तो तुम्हाला जमला पाहिजे. हे आपल्या टेस्ट सिरीजचे हेतू असायला पाहिजेत आणि म्हणून टेस्ट सिरीज फार गरजेची आहे. ओके, सो या पद्धतीने आपल्याला हे करायचंय. पण आता फायनली मग करायचं काय, मग कशा पद्धतीने आपण जाणार आहोत, तर आपण त्याकडे आता थोडंसं वळूया. बघा, त्याच्या अगोदर एक मुद्दा तुम्हाला सांगायचा, तो म्हणजे आपण आपली जी टेस्ट सिरीज आहे ती अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की जिथे तुमचा फर्स्ट राऊंड 84 डेज, सेकंड राऊंड 28 डेज, ठीक आहे, आणि बरोबर 18 डेज तुमचा थर्ड राऊंड. ही जी तुमची रिव्हिजनच्या सायकल आहेत ना, आपण जे बोललेलो आहे मागच्या सेशन मध्ये, या रिव्हिजनच्या सायकलला पॅरलल आपली टेस्ट सिरीज चालते. या रिव्हिजनच्या सायकलला आपली टेस्ट सिरीज चालते. म्हणजे एका बाजूला तुमच्या रिव्हिजन पण मल्टिपल होतात, दुसऱ्या बाजूला तुमचं मूल्यांकन सतत होतं. हे आपलं पहिलं वैशिष्ट्य आहे टेस्टचं. दुसरं, आपण काय केलेलं आहे टेस्ट मध्ये बघा, सगळ्यात महत्वाचं काय, तुमचं PYQ.
त्यानंतर तुमचे स्टेट बोर्ड, त्यानंतर तुमचे रेफरन्स बुक्स, हे सगळं कव्हर करून प्रत्येकानुसार आपल्या टेस्ट असणार आहेत. या प्रत्येकानुसार आपल्या त्या टेस्ट असणार आहेत, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा, करंट अफेअर्स. करंट अफेअर्स वरती सुद्धा आपल्या कंटिन्युअसली टेस्ट असणार आहेत. कंटिन्युअसली, कारण ते 1.5 वर्षाचं करायचंय ना, तर कंटिन्युअसली आपण त्या टेस्ट घेणार आहे. हे सुद्धा आपलं त्यातलं पुढचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यानुसार आपण सगळ्या टेस्ट डिझाईन केलेल्या आहेत. तुम्हाला त्यानुसार पुढे जायचं आहे. मग हे कसं असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला हे आपलं शेड्यूल माहिती असेल. या ठिकाणी मी दाखवतोय सुद्धा. हे बघा, इथे जर तुम्ही विचार केला पहिला आपला इतिहास आणि भूगोल 25 मे रोजी आपली पहिली टेस्ट असेल. 25 मे, या 25 मे रोजी पहिली टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास, त्यावरती 50 प्रश्नांची टेस्ट आहे. त्यानंतर भूगोलामध्ये महाराष्ट्र, त्याच्यावर 50 प्रश्नांची टेस्ट आहे. सकाळी 10 ते 11 1 आणि दुपारी 2 ते 3 ही टेस्ट आहे. त्यानंतर लगेचच त्या टेस्ट वरती डिस्कशन असेल आणि डिस्कशनच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलेले जे सगळे मुद्दे होते मगाशी, त्या सगळ्यांचं खूप छान पद्धतीने तिथे विश्लेषण करता येईल की अरे माझ्या सिले मिस्टेक कुठे झाल्या का, मला कोणते प्रश्न अननोन होते, कोणते प्रश्न नोन होते, मी जो अभ्यास केला त्यातून किती येत आहे, त्यातूनच आलं पण मला त्यातले किती प्रश्न सुटले, त्यातूनच आलं पण मला प्रश्न नाही सुटले, त्यातूनच प्रश्न सरांनी विचारला पण मी त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. हे सगळं विश्लेषण तुम्हाला इथे करायचं असतं, ना की मार्क्स. पुन्हा सांगतोय तुम्हाला. ओके, त्या टेस्ट सिरीज तुम्हाला संधी देते प्रत्येक आठवड्याला स्वतःचं विश्लेषण करण्याची. गेटिंग? तर ते आपल्याला करायचं आहे. पुढे बघा, या ठिकाणी मध्ययुगीन भारताचा इतिहास पुन्हा पुढच्या रविवारी 8 जूनला आणि भारत पुढच्या 8 जूनला सकाळी 10 ते 11 2 ते 3 पुन्हा तुम्हाला 50 मार्कांच्या प्रश्नांच्या 2 टेस्ट आहेत. म्हणजे टोटल ही 100 ही 100. ठीक आहे, पण आपण त्याला डिवाइड केलं 50 हिस्ट्रीवर 50 जॉग्रफीवरती अशा पद्धतीने. आणि प्लस पुन्हा काय केलं बघा, पीवायक्यू ची टेस्ट आहे 50 प्रश्नांची सकाळी 9 ते 10 15 जूनला. आधुनिक भारताचा इतिहास याच्यावरती 50 प्रश्नांची टेस्ट आहे 15 जूनला सकाळी 10 ते 11. म्हणजे ही किती झाली, ही 100 प्रश्न झाले. आणि त्याचबरोबर भूगोलावरती सुद्धा पीवायक्यू ची टेस्ट आहे 50 प्रश्नांची आणि भूगोलामधल्या जगावरती टेस्ट आहे 50 प्रश्नांची. इथे सुद्धा त्याच दिवशी तुमच्या 4 1-1 तासांच्या टेस्ट आहेत. क्लब केल्या तर 2 पेपर होतात, 100 प्रश्नांचा पेपर सकाळी, 100 प्रश्नांचा पेपर दुपारी. या पद्धतीने ते आपल्याला डिवाइड करता येतं. आणि त्यानंतर 22 जूनला काय केलंय, संपूर्ण इतिहास आणि चालू घडामोडी, संपूर्ण भूगोल आणि चालू घडामोडी. म्हणजे काय होईल, तुम्ही जो काही 19 मे पासून अभ्यासाला सुरुवात केलेली असेल, 22 जूनला तो संपलेला असेल, तेव्हा सगळ्या विषयाची रिव्हिजन तुमची होईल. आणि तुमची सगळ्या विषयाची रिव्हिजन होऊन रिव्हिजन नुसार तुमची टेस्ट त्या ठिकाणी असेल 22 जूनला 80+20 इतिहास, 80+20 भूगोल. गेटिंग? म्हणजे इतक्या पद्धतीने, इतक्या चांगल्या पद्धतीने आपण काय केलंय, तर जिथे प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत तिघांवरती 50-50 ची सेपरेटली टेस्ट, जेणेकरून तुम्हाला तुमचा हेतू साध्य व्हावा. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मार्क आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून भरपूर सारे प्रश्न नाही. हेतू काय मी मगाशी सांगितला, ते तुमचा साध्य झाला पाहिजे, तो इथे होतोय. कारण प्रत्येकावरती आपण सेपरेट करतोय. आणि हे कसं आहे बघा ना, हे किती छान पद्धतीने होणार आहे का, कारण तुम्हाला हे तुमच्या अभ्यासाची दिशा पण देत आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, एक आठवडा प्राचीन भारताचा अभ्यास केला, प्राचीन भारतावर टेस्ट दिली. दुसरा आठवडा तुम्ही मध्ययुगीन भारताचा अभ्यास केला, मध्ययुगीन भारतावर टेस्ट दिली. तिसरा आठवडा तुम्ही जगाचा अभ्यास केला, जगावरती तुम्ही टेस्ट, मॉडर्न वरती टेस्ट दिली, आहे की नाही. आणि चौथा आठवडा तिघांचंही रिव्हिजन केलं, सगळ्यांवरती कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट दिली. म्हणजे कुठेही तुम्हाला बर्डन येत नाही, प्लस तुम्हाला ती दिशा दाखवताय की नाही मला प्रत्येक आठवड्याला काय काय करायचंय. बरं, त्याच्यावर पुन्हा विश्लेषण, डिस्कशन हे सतत होणारच आहे. आणि हे जे विद्यार्थ्यांनी आपल्या फोकस बॅचला ऍडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना तर ते शिक्षक त्या ठिकाणी आठवडाभर अवेलेबल आहेत कंटिन्युअसली. हे सगळं तुम्हाला या ठिकाणी आहे. सिमिलरली भूगोलाचं पण बघा, पहिल्यांदा महाराष्ट्र, एक आठवडा महाराष्ट्राचा अभ्यास करा, टेस्ट द्या. दुसरा आठवडा जगाचा भारताचा अभ्यास करा, टेस्ट द्या. तिसरा आठवडा जगाचा अभ्यास करा, टेस्ट द्या. आणि चौथ्या आठवड्यामध्ये पुन्हा तिघांचं रिव्हिजन करा आणि टेस्ट द्या. ऐसी आजादी और कहा, आहे की नाही. आणि एवढं सारं कुठून मिळणार आहे, आणि किती छोटं पण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ते
बनवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठेही बर्डन येणार नाही मित्रांनो. हे सहज व्हावं आणि सहज पद्धतीने तुम्ही पास झाला पाहिजे, हा त्यातला हेतू आहे. मग पुढे काय बघा, राज्यशास्त्र. मग राज्यघटना कलम 1 ते 51 पर्यंत एक टेस्ट आहे. पुन्हा केंद्रीय व राज्य कार्यकारी मंडळ पुन्हा एक टेस्ट आहे. त्यानंतर राज्यशास्त्रावरती संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थावर सेपरेट टेस्ट आहे. समजलं? म्हणजे अशा पद्धतीने आठवडा तुम्हाला एक पर्टिक्युलर टार्गेट दिलं जातं. त्या टार्गेटवरती तुम्ही फक्त अभ्यास करा आणि लगेच त्याची टेस्ट द्या रविवारी. 6 दिवस अभ्यास पुन्हा टेस्ट, 6 दिवस अभ्यास पुन्हा टेस्ट, 6 दिवस अभ्यास पुन्हा टेस्ट. आणि त्याचबरोबर पीवायक्यूच्या टेस्ट प्रत्येक ठिकाणी पेरलेल्या आहेत. इथे पीवायक्यूची टेस्ट आहे, इथं पीवायक्यूची टेस्ट आहे, इथं पीवायक्यूची, प्रत्येक विषयावर पीवायक्यूच्या टेस्ट आहेत. मग पीवायक्यूच्या टेस्ट झाल्या, एमसीक्यूच्या टेस्ट झाल्या, आपल्या अभ्यासाचं सगळं नियोजन आपल्याला योग्य प्रकारे मिळतंय. हे सगळं आपण करतोय. आणि प्रत्येक ठिकाणी काय केलंय बघा, मध्ये 50 प्रश्नांच्या 50 मार्कांच्या टेस्ट आहेत. आणि त्याच्यानंतर पुन्हा तो विषय झाला की त्याच्यावर रिव्हिजन म्हणून पुन्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे, पुन्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे, संपूर्ण राज्यशास्त्र टेस्ट, संपूर्ण अर्थशास्त्र टेस्ट. कळतंय? सो 3 आठवडे व्यवस्थित अभ्यास करायचा. 4थ्या आठवड्यामध्ये पुन्हा सगळ्या विषयाची रिव्हिजन, लगेच सगळ्या विषयावरती मिळून एक टेस्ट द्यायची आपण. कळलं? हे इथं होणार आहे. सेम आहे सामान्य विज्ञान. त्या सामान्य विज्ञान फिजिक्सवर सेपरेट, केमिस्ट्रीवर सेपरेट, बायोलॉजी सेपरेट, मध्ये पीवायक्यू टेस्ट सेपरेट, पीवायक्यू टेस्ट सेपरेट. आणि परत संपूर्ण सामान्य विज्ञानावरती कॉम्प्रिहेन्सिव्ह एक टेस्ट त्या ठिकाणी असणार आहे. तुम्ही फक्त काय करायचंय, हे जे आपलं पॅम्पलेट आहे किंवा हे जे माहिती पत्रक आहे किंवा हे जे वेळापत्रक आहे, या वेळापत्रकानुसार आपलं नियोजन फक्त करायचं आहे. आणि ते नियोजन करून त्या रविवारी त्या टेस्ट द्यायच्या आहेत. एवढं जरी केलं ना मित्रांनो, तरी सुद्धा तुमचा दी बेस्ट अभ्यास होऊन जातो, दी बेस्ट. आणि त्याच्यानंतर जेव्हा सामान्य विज्ञान झालं, हे जवळपास कधी 10 ऑगस्ट नंतर, मग आपल्या सुरू होतात कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट, सामान्य अध्ययन सेपरेटली 100, सीसॅट सेपरेटली 80, पुन्हा सीसॅट, पुन्हा सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4, 5 कॉम्प्रिहेन्सिव्ह जीएसच्या टेस्ट आहेत, 5 कॉम्प्रिहेन्सिव्ह सीसॅटच्या टेस्ट आहेत. म्हणजे तितक्या वेळेस तुमचं सगळ्या विषयांचं रिव्हिजन होतं, तितक्या वेळेस सगळ्या विषयांचे सराव होतोय. आणखी काय हवंय? आणि म्हणून मित्रांनो, या टेस्ट सिरीज नुसार, या शेड्यूल नुसार जर गेलात तर टोटल 37 टेस्ट होतात आपल्या, ज्याच्यामध्ये पीवायक्यू असतील, घटकनिहाय टेस्ट असतील, संपूर्ण विषयावर टेस्ट असतील आणि संपूर्ण त्या फुल लेंथ टेस्ट असतील. या सगळ्या पद्धतीने, इतक्या सखोल पद्धतीने हे तयार केलेलं आहे आणि फार मेटिक्युलसली हे तयार केलेलं आहे बघा. याच्यामध्ये एकही दिवस कुठेही तुमचा खंड पडणार नाही, तुम्हाला सातत्य टिकवायला अडचण येणार नाही, कुठेच नाही. जेव्हा सुरू कराल, अगदी परीक्षा देऊनच त्या ठिकाणी आपण बाहेर पडणार. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय होईल माहितीये, ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला जाल त्या दिवशी तुम्हाला ती परीक्षा वाटणारच नाही. एवढ्या 37 टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला ती परीक्षा कशाला राहते भाई भीतीची? तुम्हाला असं वाटणार की अरे ही 38वी परीक्षा आहे माझी, 38वी टेस्ट आहे, आणखी काय पाहिजे. सो ह्या पद्धतीने आपण इतकं मेटिक्युलसली ह्याला बनवलेलं आहे, तेव्हा याच्यानुसार जायचं आहे. ठीक आहे. सो मित्रांनो, या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जे मी तुम्हाला सांगितलं तशाच पद्धतीने आपल्याला आपल्या मूल्यमापन, आपल्या डायरेक्शन, आपल्याला चुका आणि शिका, आपल्याला प्रयोग करणं, आपल्याला त्या पद्धतीने सिली मिस्टेक दूर करणं, या सगळ्या गोष्टी होणार आहेत. ठीक आहे. आणि त्या पद्धतीनेच आपल्याला इथे पुढे जायचं आहे. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.